रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी संतोष बाचकर, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. मित्रांनो, आपण आता सध्या ह्या कांद्याच्या प्लॉटवरती आहे. या कांद्याचं जे मार्गदर्शन आहे या रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून गेले सलग 2 वर्षापासून हे शेतकरी बांधव घेत आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमची शेतकरी बांधवांना एक छोटीशी ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सुजल अमोल जाधव, राहणार राऊरी, जिल्हा अहिल्यानगर. बरं दादा, आता हा आपला कांद्याचा प्लॉट हा किती एकराचा आहे? हा 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराचा. आणि रामा ॲग्रोटेकची औषधं किती वर्षापासून तुम्ही वापरता? आम्ही रामा ॲग्रोची औषधं 2 वर्षापासून वापरतो. 2 वर्षापासून. मागच्या वर्षी वापरली, तुम्हाला काय रिझल्ट जाणवले त्याची? रिझल्ट हा एक नंबर आहे. हा, आता जर बघायला गेलं तर ही जी कांद्याची आताची ह्या वर्षी 2026ची लागवड आहे, म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये चालू केली ती. हो. तारीख किती लागवडीची आपली? आपली 11 जानेवारी. 11 जानेवारीची लागवड आहे. आणि आज जर तारीख बघितली, आज तारीख किती आहे? 13 मार्च 2026. म्हणजे बघायला गेलं तर आज किती दिवसाचा कांदा आहे? 2 महिन्याचा 2 कांदा. महिन्याचा. म्हणजे तुम्ही लागवड करताना हीच उन्हाळा चालू होता नाही केलेली. हा, मग आता शेतकरी बांधवांना सांगा की लागवड तारीख आणि लागवड करताना कोणत्या स्टेजला लागवड केली आणि आज कांद्याची ही जी परिस्थिती आहे? आम्ही ही पूर्ण उन्हाळ्यात लागवड केलेली आहे, तरी आम्हाला रामा ॲग्रोचा रिझल्ट हा 1 नंबर वाटला. आता याच्यासाठी आपण जे कांद्याचा पातीचा फुटवा असेल आणि ही जी पांढरी मुळी, यासाठी काय वापरलंय? रूट मॅजिक आणि कांदा स्पेशल आम्ही वापरले आहे. बर, आता मला एक सांगा, मागच्या वर्षी हा जो 2 एकरचा प्लॉट आहे, इथंही पण तुम्ही औषधं वापरली ती. हो. मागच्या वर्षी किती टन माल निघला इथून? प्रति एकरासाठी किती टन माल निघला कांद्याचा? प्रति एकर 16 टन असा माल निघला होता. म्हणजे मागच्या वर्षी जर बघितलं, उन्हाळा प्रचंड होता आणि 15-16च ॲव्हरेज मिळालंय. म्हणजे कांदा उन्हाळ्यामध्ये परत कोणाचा पोचलाच नाही. आणि ह्या वर्षी किती तुम्हाला वाटतं बाबा ह्या प्लॉटमध्ये बघून किती टन ॲव्हरेज निघू शकतं? 17-18 टन ॲव्हरेज निघू शकतं ह्या वर्षी. हो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या कांद्यासाठी आपण आणि हा जो कांद्याचा जर फुटवा जर बघितला, म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये लागवड केली. उन्हाळा स्टार्ट व्हायचा टाईम आणि लागवडीचा टाईम एक झाला. याची लागवड आहे 11 जानेवारी 2026. आज दिनांक आहे करेक्ट 11 मार्च 2026. म्हणजे 2 महिन्याचा कांदा. 2 महिन्यामध्ये जर मुळांचा जारवा आहे, ह्या जारव्यासाठी पांढऱ्या मुळ्यांची जादू म्हणजे रूट मॅजिक, आणि कांद्याच्या फुटव्यासाठी आणि याच्या बुंद्याच्या जाडीसाठी बायोसमृद्धी कांदा स्पेशल, आणि याचा पंजासाठी बायोसमृद्धी ऑलिन आणि बायोसमृद्धी कांदा स्पेशल हे वापरले आहेत. आणि वर मावा असू द्या, थ्रिप्स असू द्या, यासाठी नीमकरंज आणि लोहा किंगच्या याच्या फवारण्या झाल्या आहेत. आणि हे जे औषध आहे आतापर्यंत आपण 2 वेळेस पाण्यातून सोडलेले आहेत. हो. आता मला एक सांगा, हे एकदा सोडून रिझल्ट आले का तुम्हाला परत सोडून द्या रिझल्ट आली? आम्ही 2दा सोडले होते तर लगेच रिझल्ट आला. 2दा सोडल्यानंतर रिझल्ट आली. हो. आता हे जे कांद्याचं बघितलं, सगळं शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रोटेकची औषधं वापरली पाहिजे का नाही पाहिजे? 100% वापरले पाहिजे. रिझल्ट हा 100% आहेच. हा, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून वापरता? म्हणजे तुम्ही ठामपणे विश्वासाने सांगू शकता? आम्ही सलग 2 वर्षापासून वापरतो. तर शेतकरी मित्रांनो, हार्वेस्टिंगच्या वेळेस ह्या प्लॉटची व्हिडिओ आपण नक्की शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमचा कांदा असू द्या, ऊस असू द्या, डाळिंब असू द्या, अन्य इतर कोणतंही नगदी पीक असू द्या किंवा फळबाग असू द्या, जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर क्रांती करायची असेल तर नक्कीच तुम्ही रामा ॲग्रोटेकची वरती कस्टमर केअर आहे त्या नंबरवरती संपर्क साधा आणि रामा ॲग्रोटेकच्या अवश्य एकदा तुमच्या शेतामध्ये प्रोडक्ट वापरा आणि मातीमध्ये बदल घडवा. आता मित्रांनो, माती वाचवली पाहिजे. माती वाचवली तर आता शेतकरी वाचन. मला सांगा, रासायनिकला बगल देऊन या शेतकरी बांधवांनी तर रामा ॲग्रोटेकचं नियोजन चालू केलं आहे. सलग गेली 2 वर्षापासून हे शेतकरी बांधव वापरतात. तर तुम्ही एकदा अवश्य तुमच्या पिकामध्ये रामा ॲग्रोटेकच्या औषधं वापरायला चालू करा. तर ह्या ज्या कांद्याची जी हार्वेस्टिंगची यशोगाथा ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत दाखवतोय. रामकृष्ण हरी. धन्यवाद.